काय आपल्या मतदारसंघाची परिस्थिती? अहो डीपी जळाली तर 15-15 दिवस डीपी मिळत नाही, सकाळी लाईन मिळत नाही, रात्री लाईन मिळते। अनेक लोक शेतकरी त्या ठिकाणी जंगली जनावरांपासून मृत्युमुखी पडले। अनेक आमचे बेरोजगार तरुण खंब्यावर चढून त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा शॉक लागून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। परंतु या भागामधल्या आमदार साहेबांनी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। हे तुमची आमची शोकांतिका या ठिकाणी आहे। काय माळा भटाराचा प्रश्न, 42 गावाचा लिफ्ट इरिगेशनचा प्रश्न अजूनही निघाला नाही। ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा कोलमडलेली आहे, कोणी त्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाहून राहिलं नाही। एक विदारक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अहो शेतकऱ्याच्या ताब्यातील वर्ग 2 ची जमीन आमच्या दिग्रस तालुका असो, आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये असो, अनेक भूगडदार नंबर 2 ची जमीन 1 करण्याचा शासनाचा निर्णय झाला। परंतु तुमचं आमचं दुर्दैव आहे की या भागाच्या आमदारांना या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्या जीआरचा फायदा घेतला नाही। म्हणून भूगडदार नंबर 2 च्या जमिनी अजूनही आमच्या लोकांच्या नावावर अजूनही झाल्या नाही। हे पुसद भागातील लोकांची शोकांतिका आहे। युवा वर्गासाठी काहीतरी रोजगार निर्माण केला नाही।